आज या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे रवींद्र शेठ राजदेवांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त ते महिलांसाठी आनंद आणि उत्सवाचा एक कार्यक्रम ठेवत असेल खेळ पैठणीचा. तो सुद्धा आता आवडलेला आहे, पण अजून भाऊने सांगितलं एक फेरी अजून राहिलेली आहे. तुम्हाला वेळ किती आहे? मला म्हटलं वेळ आहे, अजून एक फेरी घेऊ तेवढी महिलांची, कारण 10 वाजले तरी आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेत आणि वेळ काढून त्या या ठिकाणी आलेल्या आहेत. कारण रात्रीची वेळ सगळ्यांची रानातून आलं का महिलांची कामं होणार का घरातील काम आणि स्वयंपाक हे वेळ असते, तर त्या ठिकाणी महिला आमच्या उपस्थित झाल्या. जेवढा उशीर झालाय तरी तर उद्या सकाळी परत लवकर उठून महिलांना आवरून पुन्हा रानात जायचं असतं. कारण मी माझा अनुभव सांगते, कारण मला पण मी एक स्त्री म्हणून मी महिलांची समस्या मानते. कारण तरी 10 वाजे तर या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. मी महिलांचं मनापासून तर मनापर्यंत प्रथमतः आभार मानते. खरोखर सगळ्या महिला या ठिकाणी उपस्थित आणि सर्व नांदूर पठारमध्ये सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित आमच्या सगळ्या स्टेजवरील माझ्या सर्व प्रतिष्ठित महिला सहकारी, कारण प्रत्येकाचं नाव घेतलं आता उशीर झालेला आहे. हे सरपंचानं अतिशय चांगलं असं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे. कारण जे काही आम्हाला बोलायचं ते सरपंच बोलून गेले, त्याच्यामध्ये जास्त काही बोलायचं नाही आणि उशीर पण झालेला आहे. आता महिला एक फेरी महिलाची घ्यायची, त्यामुळे ती महिला वाट पाहू नये, कारण भाषण ऐकून घ्यायची कोणाची इच्छा दिसत नाही. कारण उशीर झाला, अजून जेवण पण व्हायचेत ना. तर आज या ठिकाणी रवींद्र शेठ यांचा वाढदिवस खरोखर टाकळी गण म्हणजे त्यांनी अख्खा पिंजून काढलेलं आहे. काही कामं अजून काही शिल्लक राहिलेलं नाही, तर आम्हाला तर तसं वाटतंय, पण ते म्हणजे अजून बरेचसे कामं माझ्याकडे आहेत. मग काय सांगते नाही त्यांना मग अजून जनतेसाठी काय करायचं आहे. तर खरोखर अतिशय चांगलं असं काम त्यांचं प्रत्येक गावात आणि प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांचं काम ते पोहोचलेलं आहे. खरोखर प्रत्येक जणांनी भाषणात सांगितलं आहे का लंके साहेबांसारखं काम आहे दोघांचं. खरोखर नक्कीच दोघांचं साहेबांसारखंच काम आहे, कारण 2-3 वर्ष झाले का ते जनतेच्या मनात रुजलेले आहेत. अतिशय चांगलं असं त्यांचं काम आहे, त्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार आहे असं याच्यातून मला दिसून येत आहे. खरं एक कामाचा माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे एक बारकाईने लक्ष द्यावं आणि खरोखर टाकळी गणाचा आणि गटाचा जर विकास करायचा असेल तर खरोखर आपण रवींद्र शेठ आणि सोनियाताईंना तुम्ही अतिशय चांगलं असं त्यांच्याकडे एक पाहावा. खरोखर त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्यांनी कोणतेही काम अजून टाकळी गणात आणि गटात ठेवलेलं नाही. किती दिवस झाले ते, आणि सोनियाताई जरी बँकेत जरी कामाला असल्या ते काम पाहून त्यांनी खरोखर एक जनतेसाठी खूप असा वेळ त्या ठिकाणी दिलेला आहे. कारण त्याचे छोटे छोटे 2 मुलं आहेत, त्याने मी जर बाहेर आले ते मुलं घरात कोंडून त्या बाहेर गावाकडे आणि जनतेकडे लक्ष देतात. तर एक दिवस त्याला गाडी धरला आणि मुलं पुढे आहेत त्याला घरात कोंडून ठेवलेले, ते काय पुढे जात नाही, बाहेरून कडे लावून आले. असे छोटे छोटे मुलं त्यांचे आहेत. ते अतिशय म्हणजे एक वेगळं वाटतं का एवढे छोटे मुलं असून त्या एवढ्या जनतेच्या मनात एवढं रुजलेले आहेत आणि अतिशय चांगलं असं त्या ठिकाणी ते काम करत आहेत. तर पुन्हा एकदा मी आता अधिक न बोलता मी सगळ्यांच्या वतीने आमच्या व्यासपीठावर महिला भगिनींच्या वतीने आणि तसेच उपस्थित माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि तसेच खासदार निलेश लंके साहेब यांच्या वतीने मी रवींद्र शेठ राजदेवांना पुढील वाटचालीस सदिच्छा शुभेच्छा देते या ठिकाणी थांबते. त्यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. पुन्हा एकदा या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देते.